नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मला खूप जण विचारतात की सर आम्हाला SIP सुरू करायची आहे, पण ती एका फंडमध्ये करू की 2-3 वेगवेगळ्या फंड्समध्ये करू, कारण की तुमचे व्हिडिओज आम्ही नेहमी बघत असतो आणि त्या व्हिडिओजमधून आम्हाला असं समजतं की आपला जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाय असायला हवा आणि त्यासाठी आहे ना वेगवेगळ्या फंड्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे सर तुम्ही आम्हाला सांगा की जर आम्हाला 10,000 रुपयाची SIP करायची आहे तर ती एका फंडमध्ये करू की 5-7 वेगवेगळे फंड्स घेऊ. तर असे प्रश्न बरेच लोक मला विचारत असतात, पण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी सेम नसतं. ते का मी ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर ही एक गोष्ट समजून घ्या की तुमचं कुठल्याही फंडमध्ये SIP करण्याचं उद्दिष्ट काय आहे हे पहिलं तुम्ही स्वतः समजून घ्या. बरेच लोक फक्त SIP सुरू करतात या कारणाने की कोणीतरी आपल्याला सांगितलं आहे किंवा माझ्या मित्राने केली आहे, त्याने सांगितले की SIP कर, फायदा होतो म्हणून मला SIP करायची आहे. तर अशा प्रकारचा गोल ठेवून तुम्ही SIP केली तर तुमची SIP लांबपर्यंत जाणारसुद्धा नाही आणि तुम्ही ती मध्येच कधीतरी बंद करून मोकळे व्हाल. त्यामुळे कोणतीही SIP सुरू करण्याअगोदर पहिला तुमचा गोल निश्चित असणं गरजेचं आहे. आता एकदा गोल निश्चित झाल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाऊयात की आता फंड किती असायला हवेत. आता मी तुम्हाला याच्यामध्ये 2 एक्झाम्पल सांगतो की एक अमित नावाचा मुलगा आहे ज्याच्याकडे 10,000 रुपये आहे आणि त्याला 10,000 रुपयाची SIP करायची आहे. तर त्यासाठी आहे ना त्याने फ्लेक्झी कॅप टाईपचा फंड चूज केला आणि 10,000 रुपयाची SIP त्यामध्ये सुरू केली. आता दुसरं एक्झाम्पल आहे सुमित नावाचा मुलगा, ज्यालासुद्धा 10,000 रुपयाची SIP करायची आहे, पण त्याने 10,000 रुपयाची SIP वेगवेगळ्या फंड्समध्ये डिवाईड केली आहे. त्यामध्ये त्याने घेतला आहे एक लार्ज कॅप, एक मिड कॅप, एक स्मॉल कॅप, एक फ्लेक्झी कॅप, एक मल्टी कॅप, एक हायब्रिड कॅटेगरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो डेप्थमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये, आणि त्यानंतर त्याने घेतलेला आहे एक मल्टी असेट कॅटेगरी म्हणजे जवळपास 7 फंड असे त्याने घेतलेले आहेत. आणि 7 फंड घेतल्यानंतर त्याने ते 10,000 रुपये ह्या 7 फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेत. आता वर जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, कारण की तुम्ही माझे व्हिडिओज बघत असतात तर तुमच्या लक्षात येईल की सुमितने जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. पण जर अमितचं बघितलं तर त्याने फक्त एकाच फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन तिथे काही झालेलंच नाही. त्यामुळे मार्केट जर वर खाली झालं तर त्याला जास्त इम्पॅक्ट पडेल आणि याला कमी इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतही असेल, पण तसं नाही आहे. बऱ्याच वेळा आहेत ना लोक डायव्हर्सिफिकेशनच्या नावाखाली इतके सारे फंड्स घेऊन बसतात ना, त्यामुळे त्यांचं ॲक्च्युअल डायव्हर्सिफिकेशन होतच नाही. आता ते का मी असं बोलतो आहे तेही सांगतो. जर आता सुमितने जे 7 फंड घेतलेत ना, त्या 7 फंडपैकी सगळ्या फंडचा जर पोर्टफोलिओ काढला, म्हणजेच पोर्टफोलिओ म्हणजे काय तर तो फंड कोणकोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो ते सगळ्या 7ही फंडचं जर काढलं आणि जर तुम्ही ओव्हरलॅपिंग बघितलं, ओव्हरलॅपिंग म्हणजे काय तर लार्ज कॅपमध्ये पण तोच स्टॉक आहे, मिड कॅपमध्ये पण तोच आहे, स्मॉल कॅपमध्ये तोच आहे आणि मल्टी कॅपमध्ये पण आहे, मल्टी असेटमध्ये पण आहे, हायब्रिडमध्ये पण आहे. असे स्टॉक्स तुम्हाला खूप सारे पाहायला मिळतील, त्यालाच ओव्हरलॅपिंग असं म्हणतात. मग एकाच कंपनीमध्ये जर फंड इन्व्हेस्ट करत असेल, एकाच स्टॉकमध्ये जर तो फंड इन्व्हेस्ट करत असेल तर मल्टिपल फंड घेण्यात काय अर्थ आहे. ज्यामुळे ओव्हरलॅपिंग झालं आणि ओव्हरलॅपिंग बरोबर तुम्हाला प्रत्येक फंडचा एक्सपेन्स रेशो वेगवेगळा द्यावा लागला. ॲक्च्युअलमध्ये डायव्हर्सिफिकेशन झालंच नाही, ॲक्च्युअलमध्ये झालं ओव्हरलॅपिंग आणि तेच खूप सारी लोकं करतात. माझ्याकडे तर अशीही उदाहरणं आहेत की ज्यांनी 10,000 रुपयाची SIP केली आहे, पण 10,000 रुपयाची SIP त्यांनी 10 वेगवेगळ्या फंडमध्ये केलेली आहे. 10 वेगवेगळे फंड, ज्यामध्ये मिड कॅप कॅटेगरीचेच 2-3 फंड आहेत, स्मॉल कॅप फंडमधलेच 3 फंड आहेत. अशीही लोकं आहेत. अशीही काही लोकं आहेत की ज्यांनी 10,000 रुपयाची SIP केली आहे, पण 4 वेगवेगळे स्मॉल कॅप फंडच घेऊन ठेवलेले आहेत आणि एकच लार्ज कॅप घेतला. कारण की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला खूप लांबपर्यंतचं माझं होरिझन आहे, मला 20 वर्षासाठी करायची आहे, 15 वर्षासाठी SIP करायची आहे आणि मी रिस्क घ्यायला तयार आहे. तर म्हणून मी 4 वेगवेगळे फंड घेतलेले आहेत स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये. आणि स्मॉल कॅप कॅटेगरीचा जो स्पॅम आहे म्हणजे कंपन्या ज्या आहेत ना त्या खूप जास्त असतात, त्यामुळे ओव्हरलॅपिंग इथे कमी होतं सर. त्यामुळे आम्ही अशा प्रकारचं आमचा पोर्टफोलिओ डिझाईन केला. पण हा सुद्धा चुकीचा पोर्टफोलिओ डिझाईन आहे आणि ही जी काही इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे, डायव्हर्सिफिकेशन जे काही त्यांनी केलेलं आहे हे सुद्धा चुकीचं आहे.
मग त्या कम्पेअर जर तुम्ही अमितचं बघितलं तर ठीक आहे ना, एकच फंड घेतला आहे, फ्लेक्झी कॅप कॅटेगरी आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीजनुसार इन्व्हेस्टमेंट करतो, मार्केटच्या चढ उतारानुसार लार्ज कॅपमध्ये स्मॉल कॅपमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट मूव्ह करतो, तर चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारे होत असेल तर प्रत्येक वेळेस डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ तुम्ही असा अजिबात घेऊ नका की डायव्हर्सिफिकेशन म्हणजे एकापेक्षा जास्त स्टॉक्स इन्व्हेस्टमेंट करणं, जास्त स्टॉक्समध्ये किंवा जास्त फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, तर एखाद्या कॅटेगरीमधला जर तुम्ही फंड चूज करताय तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही दुसरा अजून एखादा फंड घेताय तर त्यामध्ये ज्या कंपनीज आहेत त्या जास्तीत जास्त ओव्हरलॅपिंग होता कामा नये. कमीत कमी ओव्हरलॅपिंग असायला हवं, तरच तुम्हाला त्या ॲडव्हान्टेज मिळणार आहे ना. म्हणजे जर इथे 100 कंपन्या आहेत, इथे 100 कंपन्या आहेत, दोन्ही जर चेक केल्या तर जवळपास 80 कंपन्या सेमच आहेत. 20 कंपन्या जर वेगळ्या असतील तर त्याला काय डायव्हर्सिफिकेशन म्हणणार आपण. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर पोर्टफोलिओ चांगला व्यवस्थित सगळ्या सेक्टर्समध्ये अलोकेट केलेला असायला हवा ना, तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं डिटेलिंगमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस फक्त आपण काय करतो की ट्रेंड फॉलो करतो आणि ट्रेंड फॉलो करण्याच्या नादामध्ये आपल्या ज्या बकेटमध्ये आहेत ना वेगळे वेगळे फंड आपण ॲड करत जातो. मी माझ्या 6 महिन्यापूर्वीचा एखादा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल किंवा जानेवारी फेब्रुवारीचाच व्हिडिओ जर तुम्ही पहा, मी त्यामध्ये सांगितलं होतं की गोल्ड आणि सिल्वर फंड्समध्ये आत्ता सध्या तरी इन्व्हेस्टमेंट करू नका, एंट्री करू नका. जर तुमची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे ती कंटिन्यू तुम्ही चालू ठेवा, काही हरकत नाही आहे. पण जर तुम्ही ट्रेंड बघताय की सोन्याचे प्राइजेस 1,80,000पर्यंत पोहोचलेत आणि आता सोनं न्यूजवरती पण येत होतं, सोशल मीडियावरती पण येत होतं की सोन्याचा भाव हा 4 लाखापर्यंत जाऊ शकतो, सिल्वर जे आहे ते 5 लाख 6 लाख किलोपर्यंत जाऊ शकतं, इथपर्यंतच्या न्यूज आल्या होत्या. आणि सिल्वर कुठे कुठे वापरलं जातं, कुठे कुठे चिप्स बनवल्या जातात त्याच्यामध्ये वापरलं जातं, सोलर पॉवरमध्ये वापरलं जातं, याच्याशी रिलेटेड किती सारे लेख लोकांनी लिहिले. आणि लोकांना वाटायला लागलं की आता सिल्वर कुठे मिळतच नाही आहे, चायनाने सिल्वर देणं बंद केलं, म्हणजे चायनाने स्टॉक जमा करायला सुरुवात केली, म्हणून लोक अजून पॅनिक झाले आणि सिल्वरचे प्राइजेस अजून वाढायला लागल्या. पण अचानक काय झालं, सिल्वरच्या प्राईस धडाम करून खाली आले आणि ज्या ज्या लोकांनी सिल्वर फंडमध्ये, सिल्वर ETF किंवा गोल्ड ETFमध्ये, गोल्ड रिलेटेड फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल ना, तर त्यांची इन्व्हेस्टमेंट आत्ता सध्या, म्हणजे जर त्यांनी हायवरती इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आत्ता सध्या त्यांची इन्व्हेस्टमेंट मायनसमध्ये असेल. कारण की 1,80,000वरनं सोनं आता 1,40,000वरती आलेलं आहे. म्हणून कधीही मी माझ्या व्हिडिओजमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ट्रेंड फॉलो अजिबात करू नका. ट्रेंड कुणाला फायदेशीर आहे, ज्यांनी लाँग टर्मपासून इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना ह्या ट्रेंडचा खूप चांगला फायदा मिळतो. तर तुम्ही अशा प्रकारच्या ट्रेंडच्या मागे पळालात आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फंड ॲड करत गेलात ना, तर एकतर तुमचा फंडचं अलोकेशन जे आहे ते चुकणार. म्हणजे इतर फंड खूप चांगले रिटर्न्स देतात, पण हा फंड जर 20-25% 50% मायनसमध्ये गेला तर तुमचं ओव्हरऑल जे दुसरे फंड रिटर्न देतात ना, तो हा एकटा फंड सगळं खाऊन टाकणार आणि तुम्ही आहे त्याच ठिकाणी जाऊन पोचणार. त्यामुळे ट्रेंड फॉलो करू नका. आत्ताही बरेच सारे लोक सोशल मीडियावरती हे सांगत असतात की पुढे जाऊन IT स्टॉक्समध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक खूप चांगले मिळू शकतात किंवा त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतात, फार्मा खूप चांगलं करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. हरकत नाही ना, करू देत, त्यांना चांगलं करू देत, उलटं चांगलंच आहे, ते चांगलं करतील. पण त्याच्याशी रिलेटेड स्पेसिफिक फंड आपण लगेच घ्यायचा आणि ठेवून द्यायचा, मला हे अजिबात आवडत नाही. म्हणूनच मी माझ्या कुठल्याही फंड्समध्ये किंवा जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज बनवत असतो ना, तर थीमॅटिक कॅटेगरी किंवा जी सेक्टर ओरिएंटेड फंड आहेत ना त्यांच्यापासून मी लांब राहतो आणि मी त्याबद्दल लोकांना सांगतही नाही. कारण की प्रत्येकाची रिस्क वेगवेगळी असते आणि मी जर आता एखाद्याला सांगितलं की पोर्टफोलिओ डिझाईनमध्ये तुम्ही थीमॅटिक फंड घेऊ शकता आणि एखाद्याने असा चुकीचा फंड घेऊन बसला तर त्याला लाँग टर्ममध्ये लॉसच होणार आहे ना. आणि माझं काम हे फक्त तुमच्यासाठी व्हिडिओज बनवणं इथपर्यंत राहत नाही, तर मी ॲक्च्युअलमध्ये ते काम रोज करतो. म्हणजे मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे माझं रोजचं ते काम आहे. मला काही यूट्यूबवरती व्हिडिओज बनवून त्याच्यामधनं काही अर्निंग करायचं हा माझा पार्ट नाही आहे. तर या थ्रू लोकांना काय नवीन शिकवता येईल, काय नवीन सांगता येईल, हा त्याचा मागचा मोटो आहे. आणि त्यामुळेच मी लोकांना सांगत असतो की जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी SIP सुरू करताय किंवा एखादा फंड घेताय तर मॅक्झिमम तुमच्याकडे 6 वेगवेगळे फंड्स असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त झाले असतील तर ते तुम्हाला कोणता फंड जो तुम्हाला परफॉर्म नाही करत आहे ते बंद करा, एकत्र मर्ज करा आणि जेवढा छोटा पोर्टफोलिओ आणि साऊंड पोर्टफोलिओ किंवा
स्टेबल पोर्टफोलिओ तुम्हाला बनवता येईल ना, तेवढा स्टेबल पोर्टफोलिओ बनवा, तरच लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएशन होईल. अदरवाईज तुमचा एखादा फंड खूप मायनसमध्ये रिटर्न देऊन गेला तर तुमचं सगळं जे काही प्रॉफिट होतं तो घेऊन जाणार. त्यामुळेच आताच्या ह्या स्टोरीमध्ये किंवा आत्ताचं जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं त्यामध्ये अमितचा जो पोर्टफोलिओ डिझाईन आहे तो एक प्रकारे बरा आहे. पण जर सुमितचा पोर्टफोलिओ तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये जवळपास 7 त्याने फंड्स घेतलेले आहेत. त्यामुळे हा पोर्टफोलिओ डिझाईन चुकीचा आहे, हेच त्याचं उत्तर आहे. जर आता तुम्ही बिगनर असाल, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो की जर तुम्ही बिगनर असाल आणि तुम्ही 10,000 रुपयाची SIP सुरू करायचा विचार करताय आणि तुम्हाला फंड्स घ्यायचे आहेत, तर मॅक्झिमम तुमच्याकडे 3 फंड्स तुम्ही सुरुवातीला ठेवा. मग त्यामध्ये तुम्ही मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, लार्ज कॅप, फ्लेक्झी कॅप, मल्टी असेट अलोकेशन अशा टाईपचे फंड्सपैकी कोणतेही 3 फंड जे तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार योग्य बसतील अशा टाईपचे फंड्स तुम्ही घ्या. आणि जर तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे एखादा 2 फंड आहेत, 3 फंड आहेत, तर नवीन फंड घेण्याऐवजी आहे त्या फंडमध्ये SIP अमाऊंट वाढवण्याचा प्रयत्न करा, ना की फंड वाढवण्याचा प्रयत्न करा. तर माझ्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की आपल्याकडे किती फंड असायला हवे आणि कोणकोणत्या टाईपचे फंड्स असणं गरजेचं आहे. जर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.